नमस्कार. आजपर्यंत आमच्यासोबत तुम्ही 5 मधुचंद्राच्या गमती पाहिल्यात आणि कालपासून आपली ती स्पर्धा पण सुरू झाली. ते स्क्रीनवर प्रश्न विचारतायत, ते योग्य पर्याय SMS लक्षात. माणसांचे गुण जुळो अथवा न जुळो, पण पत्रिकेतले गुण जुळायला हवेत. पण हा प्रत्येकाच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा भाग आहे. पण त्यामुळे ना खूप गमती जमती होत आहेत. माझ्या मित्राची एक तुम्हाला गंमत सांगतो. म्हणजे त्याचं असं लग्न जुळत होतं, म्हणजे अशी पत्रिका पण जुळली. आणि पुढची गंमत तुम्हाला सांगू शकत नाही, ती दाखवतोच. नमस्कार. पुन्हा एकदा ग्राहांकित वेद भविष्याच्या या लोकप्रिय कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आणि आज आपला विषय आहे पत्रिकेतील मंगळ. जोशी काका. ओम. काय प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये जसे इतर ग्रह असतात ना, तसे मंगळ सुद्धा हा कुठल्या ना कुठल्या तरी स्थानात असतो त्यांच्या. अच्छा, म्हणजे मंगळ असणाऱ्यांनी लग्न करू नये का? आता सर्वच मंगळ असलेले व्यक्ती काय अविवाहित नाहीयेत. पण तुम्ही एक अशी पत्रिका बघितली आहे का ज्यात मंगळामुळे बरेच प्रॉब्लेम आले आहेत? अशी एखादी व्यक्ती तुमच्या पाहण्यात आली आहे का जिला इतका कडक मंगळ आहे? आहे काय अशी पत्रिका ज्यांची असते ना, त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यांना योग्य मुहूर्त पाहून ना प्रत्येक गोष्ट करावी लागते. अरे बाप रे, ही पत्रिका कोणाची आम्हाला सांगू शकता? ती व्यक्ती म्हणजे माझी लाडकी लेक भाग्यलक्ष्मी. अगं ती स्पॅनिश नटी बार्बरा मोरी. कशी आडनाव असतात ना, मोरी. आपल्या ऋतिकची लाडकी, आपलीच मोरी आणि बोलायची चोरी. तर काय. अगं मनीष मोरे, तुझा पतंग कापायला आलाय. अगं मनीष मोरे, आपल्या कॉलेजमधला BSc सेकंड इयर. अगं आपल्या कॉलेज क्रिकेट टीमचा कॅप्टन नाही का? हा, स्वतःला विराट कोहलीच समजतो. मनीष नाही काय मी नाही. तू गेले 3 दिवस माझ्या पाठीमागे फिरतोय. हो. त्या 3 दिवसांमध्ये काय काय घडलं ते आठव. काय काय वाईट घटना घडल्या आहेत ना ते आठव. अशा घडल्या बऱ्याच वाईट गोष्टी, पण त्यात तुझा काय दोष? मीच चुका करत होतो आणि मीच भोगत होतो ना, त्यामुळे मीच सॉरी. तुला मी खरं खरं काय ते सांगते. मला ना मला कडक मंगळ आहे. त्यामुळे माझ्याशी लग्न करण्याचा विचार सुद्धा जो मुलगा करेल ना, त्याच्या आयुष्यामध्ये दुर्घटना चालू होतात. अजूनही करायचंय तुला मला प्रपोज? ताई मला माफ कर, माझं चुकलं. येत्या राखी पौर्णिमेला मी तुझ्याकडे नक्की येईन आणि घसघशीत भाऊबीज पण देईन. त्या दिवशी तुम्ही लवकर निघाला होतात, घाई करत होतात, पण नेमकं काय झालं? तुम्ही एकदम ओरडायला लागलात. अटॅक आला. आम्ही सगळे घाबरलो. मी सगळ्या बिल्डिंगला गोळा केलं. दुर्दैव माझं, तो फक्त ऍसिडिटीचा अटॅक होता. हा, त्या दिवशी पत्रिकेत अटॅक होता, पण तो इकडनं पोटाकडे कधी उतरला कळलंच नाही. हो बापरे. बाबा हे बघ, चिंता करू नकोस. अगं सगळ्या मुहूर्ताची आठवण मी तुला करून देईन. सगळं व्यवस्थित होईल बेटा. पण कोण करणार मंगळी मुलीशी लग्न? बेटा काळजी करू नकोस. देवानं एका मुलीशी गाठ बांधलीये. म्हणजे एका मुलीशी एका मुलाची गाठ बांधलीये. आज मी माझ्या मनातलं सगळं तिला खरं खरं सांगणार आहे. मला प्रपोज करायची शक्ती दे. काय रे, कोणाला प्रपोज करायला निघालास? कांचन तळपदेला. अरे ती कांचन एक मृग आहे. अनेकांना तिने नादी लावलंय. तिचे 15-20 बॉयफ्रेंड तर माझ्याच ओळखीचे आहेत. माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. मी पुस्तक उघडतो तेव्हा मला तुझाच चेहरा दिसतो. अभ्यास करताना अशी वारंवार तू माझ्या समोर बागडूनही माझा पहिला नंबर मी कधी सोडला नाही. तुझ्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाल्यानंतर माझ्या अंगात जो करंट जातो, त्या करंटमुळे अख्ख्या मुंबईचे लाईट पेटू शकतात. मला तुझ्या भावना कळतायत.
मला तू आवडतोस पण फक्त नोट्स देण्यापुरता. वैभवी, सनीने धोका दिला. नाही 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 म्हणजे मी नाही देणार. काय विचार आहे? मी काळी मिरी असली तरी मला ऑमलेटवर पडायला आवडेल, उकडलेल्या बेचव बटाट्यावर नाही. तुम्ही बाहेर वा, बाहेर वा. अहो मी आग बीग लागली तर असं म्हणतोय. तुम्ही बंबवाले आहात का? अहो, आग वगैरे काही लागत नाही. हा, आणि लागली तरी मलाच विझवावी लागेल ती. हा, हे घे. अगं अजून 2 मिनिटं आहेत, थांब. अगं मुहूर्त कसला बघतेस? तुम्ही काहीतरी आगीबद्दल म्हणत होतात. हा, अहो हे बंबवाल्यांना सुद्धा म्हणतील 3:36 पाणी मारा म्हणजे नुकसान कमी होईल. अहो यांच्या वेडेपणामुळे मला काय करावं काही कळत नाही हो. माझी एवढी देखणी सुंदर मुलगी, तिचं अजून लग्न ठरत नाहीये. मला खूप काळजी वाटते हो. नाही तुम्ही काहीच काळजी करू नका. आता हिचं लग्न जमलंच म्हणून समजा. ही आता तर तुम्ही पहिल्यांदा करा, बाहेर वा. नाही नाही मी नाही, मी स्थळ घेऊन आलोय. अहो पण हिला मंगळ आहे. असू दे, कुठचाही ग्रह असू दे, पण असं स्थळ आणलंय ना की. एक शब्द सुद्धा पुढे बोलू नका. का? ह्याबद्दल बोलण्याचा हा मुहूर्त नाहीये. जाते मुहूर्त बघते. चल. ही बया, एवढं काय झालं किंचाळ्याला? आणि बया म्हणजे मी जसं काही मल्लिका शेरावतचा तुला फोटो दाखवलाय. अरे एक वेळ ती चालेल हो, म्हणजे आमच्या घरी पुरुषांची वर्दळ वाढेल. अरे वेड्यात, तिच्याशी लग्न केलंस ना तर फक्त पती म्हणून तुझ्या अस्तित्वाला धोका आहे. पण जर का हिच्याशी लग्न केलंस तर तुझ्या जीवाला धोका आहे. असं का म्हणतोयस? अरे तिनेच तर मला सांगितलं की तिला कडक मंगळ आहे म्हणून. कडक मंगळ, इतका कडक की तू तिला हनीमूनला स्वित्झर्लंडला जरी घेऊन गेलास ना तर तिथे अॅनोफिलस डासाची मादी निर्माण होऊन तुला मलेरिया होऊ शकतो. अरे बाबा, ती सुंदर आहे म्हणून मी तिच्या मागे गेलो होतो आणि माझ्याच मागे ऍक्सिडेंटची लाईन लागली. शेवटी तिनेच मला तिच्या मंगळाबद्दल सांगितल्यावर मी तिला बहीण मानून टाकलं. तुला खरंच वाटतंय तिच्या मंगळाचा मला त्रास होईल? मी लवकर मरे? जास्तीत जास्त 6 महिने. तेवढे तर तेवढे नाही, आता जे काय व्हायचंय ना ते होऊनच जाऊ दे. अरे तारुण्यात आल्यापासून मी रोज थोडा थोडा मरतोय. 6 महिने तरी मला जगू दे. भाऊ म्हणून शतायुष्य होण्यापेक्षा ना नवरा म्हणून अल्पायुष्य व्हायला आवडेल मला. नाही, आता ठरलं. आता पारंबी तुटो वा शेंदी तुटो, मी लग्न करीन तर याच मुलीशी.